म्हणून पुढच्या काही वेळात समोर येतील। तर संजय शिरसाट यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। संजय शिरसाट हे अतिशय जवळचे म्हणून ओळखले जातात एकनाथ शिंदे यांचे, पण त्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे। त्यांचं नाव तिथल्या कुठल्या खुर्चीवर आता दिसत नाहीये। खरं तर त्यांचं नाव चर्चेत होतं। अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना मात्र मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते। संजय राठोड यांचं नाव सुद्धा मंत्रिपदावर आता ते विराजमान होतील हे जवळपास निश्चित झालेलं आहे। संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता ठाकरे सरकारमध्ये आणि वनमंत्री होते ते वादग्रस्त प्रकरणामध्ये ते सापडले आणि त्यानंतर त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यांच्या कमबॅकच्या बद्दल त्यांना अनेक आश्वासनं दिली गेली उद्धव ठाकरे यांच्याकडून तत्कालीन मुख्यमंत्री की लवकरच त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाईल, पण तो दिवस काही आला नाही। अखेर आज संजय राठोड यांचं कमबॅक झालेलं आहे। विदर्भामधले बंजारा समाजाचे मोठे नेते म्हणून ते ओळखले जातात। त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाच्या संदर्भात बंजारा समाजाकडून सातत्यानं आवाज उठवला जात होता। एक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे सरकारवर केला जात होता, पण त्यांना ती संधी मिळू शकली नव्हती पुन्हा। पण आता मात्र त्यांनी बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांना फलदायी ठरला असं म्हणावं लागेल। त्यांना आता या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागलेली आहे। संजय राठोड यांचं राजकीय पुनर्वसन झालेलं आहे किंवा कमबॅक झालेलं आहे असं म्हणावं लागेल, कारण त्यांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलेलं होतं त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या नंतर। पण आता प्रश्न हा सुद्धा आहे, ज्या भाजपनं त्यांच्या विरोधात प्रचंड रान पेटवलं त्यांच्यासोबतच मांडीला मांडी लावून त्यांना सत्ता चालवावी लागणार आहे। राजकारणात या सगळ्या गोष्टी घडतायत आणि आपण बघतोय केंद्रीय मंत्री भाजपचे या मंत्रिमंडळ विस्तारासाठी पोहोचलेले आहेत। रवींद्र चव्हाण आता स्क्रीनवर दिसत आहेत। रवींद्र चव्हाण यांनी शिंदे गटाला एकत्रित ठेवणं, सत्तेपर्यंत हा सगळा राजकीय खेळ पोहोचवणं याच्यामध्ये एक मोठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावलेली आहे। एकनाथ शिंदेंचे अतिशय जवळचे मित्र म्हणून त्यांची ओळख आहे। देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे आणि विशेषतः ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपला शक्ती देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालंय आणि हा शिंदे गटाचा आणि भाजपचा एकत्रीकरणाचा जो प्रयोग आहे, नव्या सरकारचा प्रयोग, यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे। रावसाहेब दानवे हे सुद्धा पोहोचलेले आहेत, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री। त्याचबरोबर आशिष शेलार हे पोहोचलेले आहेत दरबार हॉलमध्ये। आशिष शेलार यांचं नाव संभाव्य मंत्र्यांच्या यादीत नाहीये, पण त्यांना भाजपकडून एक मोठी संधी मिळू शकते आणि भाजपचे ते महाराष्ट्रातले कारभारी होऊ शकतात, प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात अशी शक्यता आहे। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर मंत्रिपद मिळालं नाही याची कुठलीही नाराजी नाही, कारण त्यांना एक वेगळी संधी पक्षांतर्गत काम करण्याची मिळणार आहे। त्यामुळे आशिष शेलार तिथं मोठ्या आनंदात दिसले। चंद्रकांत दादांच्या चेहऱ्यावर अगदी सकाळपासून प्रफुल्लित असं हास्य आहे, कारण चंद्रकांत दादांना मंत्रिपदाची संधी मिळणार आहे। चंद्रकांत पाटील हे या मंत्रिमंडळात असतील। खरं तर अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की चंद्रकांत पाटील हे मंत्रिमंडळात असतील की नाही याच्याबद्दलचीच शाश्वती नाही, पण आज मात्र चंद्रकांत दादांचा जीव भांड्यात पडला असेल, खुर्चीवरती त्यांचं नाव चिकटलेलं आहे। त्यामुळे ज्यांची ज्यांची नावं त्या खुर्चीवर चिकटली त्यांचं जीव भांड्यात पडलेला आहे आणि आता अशी कुठली खुर्ची शिल्लक नाहीये ज्याच्यावरती नाव लिहिलेलं नाहीये। त्यामुळे ज्यांना आशा होती, ज्यांनी फोन कायम हातात ठेवलेला होता, ऑन ठेवलेला होता, त्यांची आशा मावळलेली आहे। कदाचित कुणाला असं वाटू शकतं ऐन वेळेला एखादी खुर्ची वाढेल का, पण तशी शक्यता कमी आहे। त्यामुळे ज्यांना मंत्रिपदाची लॉटरी यावेळी लागणार नाही त्यांना आशा निश्चित असणार आहे की पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपलं नाव कदाचित येऊ शकतं आणि आशेवरच हा सगळा राजकीय खेळ सुरू असतो, सत्तेचा खेळ सुरू असतो। आज या दरबार हॉलमध्ये जे नेते पोहोचलेले आहेत त्यांचे चेहरेच बरंच काही सांगून जात आहेत। कोण नाराज आहे, कोणाला खूप आनंद झालेला आहे, कोणाला मंत्रिपदाची ऑफर मिळालेली आहे, लॉटरी लागणार आहे। हे चेहरे आहेत भाजपचे संभाव्य मंत्री। अजितदादा विरोधी पक्षनेते पोहोचलेले आहेत। अजितदादांच्या प्रश्नाचं उत्तर अजितदादांना मिळालेलं आहे लवकरच, म्हणजे आता
तर मंत्रिमंडळाचा विस्तार कधी हा प्रश्न दादा सातत्यानं विचारत होते. मला वाटतं जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता त्यांची भेट घेतील तेव्हा आता सुरू होतोय असं नक्की दादांना ते सांगतील की मंत्रिमंडळाचा विस्तार आम्ही करतोय. तर विशेषतः विरोधकांकडून अजितदादा पवार हेच एक मोठे नेते तिथे पोहोचलेले आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. विनोद तावडे आणि अजितदादा यांची मैत्री, यांचं सख्य कायम राहिलेलं आहे. राजकारणात राहून सुद्धा त्यांची ही मैत्री कायम राहिलेली आहे. आणि विनोद तावडे दिल्लीहून आलेले आहेत. आता त्यांना गेल्या काही दिवसांमध्ये दिल्लीत पक्ष संघटनेमध्ये काम करण्याची एक मोठी जबाबदारी त्यांना मिळालेली आहे. मागच्या वेळी विनोद तावडे सुद्धा शिक्षण मंत्री होते या फडणवीस सरकारमध्ये. यावेळी मात्र त्यांचा रोल बदललेला आहे आणि अजितदादा यांच्यासोबत ते हितगुज करतायत. त्यांचे चांगले संबंध राहिलेले आहेत. विरोधकांकडून बघितलं तर केवळ विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हेच तिथं आत्ता दिसत आहेत. शिवसेनेचे कुणी ठाकरे गटाचे नेते मात्र आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिसत नाही आहेत. एकनाथ खडसे जे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले, नुकतेच ते आमदार झाले, पण मागच्या सरकारमध्ये एक मोठं मंत्रिपद त्यांच्याकडे होतं, महसूल मंत्री होते. एकनाथ खडसेंचं काय म्हणणं आहे आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल जाणून घेऊयात. गेल्या अनेक दिवसापासून मंत्रिमंडळाचा विस्तार लांबलेला आहे. अशा स्थितीत मंत्रिमंडळाचा मिनी का होईना विस्तार होतो आहे. त्या विस्ताराचं आपण स्वागत करू. पण हे मंत्रिमंडळ जे आहेत तर ह्या माध्यमातून पूर्ण मंत्रिमंडळ केलं असतं तर अधिक संयुक्तिक झालं असतं. 12 तारखेला काय होतं हे अजून आपल्याला कल्पना नाही. परंतु त्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार करून सुप्रीम कोर्टाला हे दाखवायचं की आता आम्ही कामाला लागलेलं आहे. आणि मला असं वाटतं की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 12 तारखेला काही निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. गेले अनेक मुंबईमधून भाजपनं एक नवा चेहरा आज या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिलेला आहे. तो म्हणजे मंगल प्रभात लोढा यांचा. मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावरती भाजपनं एक रणनीतीनुसार मंगल प्रभात लोढा यांना मंत्रिपद देताना ते दिसत आहेत आणि त्यांची वर्णी लागती आहे. कारण मुंबई महानगरपालिका हे भाजपचं एक स्वप्न आहे ते, आणि त्या दृष्टीनं इथल्या गुजराती जो मतदार आहे त्यांना एक संदेश देण्यासाठी म्हणून सुद्धा मंगल प्रभात लोढा यांची वर्णी मंत्रिपदावरती लागताना दिसतीये. शिंदे गटाकडून मात्र मुंबईमधून कुणाला फारशी संधी आपल्याला मिळताना दिसत नाहीये. पण भाजपचे हे नेते बघा, हे संभाव्य मंत्री आहेत यातले सुधीर मुनगंटीवार. सुधीर भाऊंच्या चेहऱ्यावरती स्पष्ट तो आनंद दिसतोय. मंत्रिपदाची त्यांना आज लॉटरी लागते. पण कधी काळी त्यांचे सहकारी असलेले विनोद तावडे महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावरून काहीसे दूर झालेले होते. पण आता त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय कारण त्यांना केंद्रात मोठी संधी मिळाली आहे. आपण सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरची ही दृश्य बघतोय. शिंदे गटाची बैठक संपलेली आहे आणि नेते मंडळी बाहेर येत आहेत. गडबड काही नाही. माननीय मुख्यमंत्र्यावरती लोकांनी विश्वास ठेवला, सर्व आमदारांनी विश्वास टाकला आणि तुम्ही जो निर्णय घेताल तो मान्य केलाय. 9 आमदारचे आतमध्ये नाव त्यांनी दिले. कोणाची नाव? शंभूराजे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड. संजय शिरसाट यांचं नाव नाहीये. संजय शिरसाट यांचं नाव नाहीये. काही नाराजी आहे त्यांच्याकडे? राठोड यांना संधी मिळालेली आहे, आपण आनंदी आहात. मित्र आहे संजय शिरसाट. हाय, ओके. संजय शिरसाट काय करता रे? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या समर्थक आमदारांसह बाहेर आलेले आहेत आणि त्यांच्या गटाची ही बैठक महत्त्वाची आत्ता पार पडली. या बैठकीमध्ये सगळ्यांनी सर्वाधिकार त्यांना दिलेले आहेत आणि हात उंचावून ते सगळेजण आपण त्यांच्या सोबत आहोत, कुठलीही कुणाची नाराजी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हा त्यांचा समर्थक आमदारांचा गट, त्यांच्यासोबत त्यांनी बैठक केली आणि या बैठकीमध्ये खरं तर 40 पैकी 9 जणांनाच मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. बाकीच्या सगळ्यांचं समाधान ते नेमकं कसं करणार आहेत? अपक्षांनी त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिलेली होती, त्या अपक्षांना मंत्रिपद दिलं जाणार आहे का? याचं उत्तर सध्या तरी नाही असंच आहे. कारण एकाही अपक्षाच्या तिथं
खुर्चीवरती कुणाचं नाव नाही आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की 50-50च्या फॉर्म्युल्यामध्ये केवळ शिंदे गट आणि फडणवीस यांचा भाजप यांच्या 9 मंत्र्यांना ही शपथ दिली जाणार आहे. शेवटच्या क्षणी काही बदल होतो का याची आशा निश्चितपणे राहील, पण सध्या तरी तसं चित्र दिसत नाहीये. एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच आपल्या सर्व समर्थक आमदारांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी आपली भूमिका निश्चितपणे मांडलेली असेल की आपल्याला काय नेमक्या अडचणी आहेत, कसं समाधान आपण करणार आहोत बाकीच्यांचं ज्यांना मंत्रिपद मिळू शकले नाहीये, कशी ही तारेवरची कसरत आहे करावी लागतीये हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं असणार. आणि आत्ता कुणीही नाराज नाही आणि आपण सगळेजण एक आहोत असं देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालं. दरबार हॉलमध्ये प्रवीण दरेकर सुद्धा त्यांच्या सोबत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती हास्य दिसतंय. एका बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेरून निघालेले आहेत दरबार हॉलच्या दिशेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह. पुढच्या काही मिनिटांमध्ये मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात होणार आहे. अवघे 9 मिनिटं उरलेली आहेत. 9 मिनिटाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार होणार आहे. आतापर्यंत जी यादी समोर आलेली आहे त्यानुसार स्पष्टपणे हे दिसतंय की जो प्रादेशिक समतोल आहे तो समतोल राखण्याचा तर प्रयत्न केला आहे, त्याचबरोबर अनुभवी नेत्यांना यावेळी संधी दिलेली आहे. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भाजपकडून आणि शिंदे गटाकडून दोघांकडून सुद्धा विशेष असा सरप्राईज एलिमेंट काही दिसत नाहीये. जे दिग्गज नेते आहेत, अनुभवी नेते आहेत, त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी दिल्याचं दिसतंय की पण हे जम्बो मंत्रिमंडळ नाहीये, हे मिनी मंत्रिमंडळ आहे. आणि या मिनी मंत्रिमंडळामध्ये विशेषतः जे माजी मंत्री होते आधी फडणवीस सरकारच्या काळामध्ये आणि आत्ता ठाकरे सरकारच्या काळामध्ये त्यांनाच विशेष करून पुन्हा संधी देण्याचं काम या शिंदे फडणवीस सरकारनं सुद्धा केल्याचं दिसतंय. अनुभव महत्त्वाचा मानून त्यांना ही संधी दिल्याचं दिसतंय. देवेंद्र फडणवीस आता पोहोचलेले आहेत दरबार हॉलमध्ये. शपथ लेने के लिए जा रहा हूं, 11 बजे शपथ विधी है. अभी 10 मिनट. पुढच्या काही मिनिटांमध्ये दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडेल, ज्याच्यासाठी सर्व आमदार मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत. भाजपचे दिग्गज नेते तिथं पोहोचलेले आहेत आणि किरीट सोमय्या, रावसाहेब दानवे, मित्रपक्षाचे नेते, मंत्री, केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत. पार पडली आणि ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांसह दरबार हॉलला पुढच्या काही मिनिटांमध्ये पोहोचतील आणि दरबार हॉलमध्ये पुढच्या काही मिनिटांमध्ये या शपथविधी सोहळ्याला सुरुवात